नमस्कार. तुम्हाला पण चपाती भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. त्यासाठी काय करायचं तर कढईमध्ये 2-3 चमचे तेल गरम करायचं. त्याच्यामध्ये अर्धा चमचे जिरे टाकायचे. जिरे व्यवस्थित तडतडलं त्याच्यामध्ये आपल्याला हा लांबडसर चिरलेला कांदा टाकायचा. कांदा 2-3 मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचा. कांदा व्यवस्थित परतवून झाला की त्याच्यामध्ये इथं मी 1 शिमला मिरची, त्याचबरोबर 1 टोमॅटो बारीक चिरलेला, तुम्ही लहान मोठ्या कोणत्याही आकारात ते चिरू शकता. त्याचबरोबर साल काढून बारीक चिरलेला बटाटा आणि मोठा मोठा चिरलेला असा फ्लॉवर घेतलेला आहे. तो व्यवस्थित असं परतवून घ्यायचा आपल्याला. ते परतवून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे. इथे मी 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. तेही व्यवस्थित असं 2 मिनटं परतवून घ्यायचं. ते व्यवस्थित परतलं गेलं की ती भात पण लवकर शिजतो आणि खायला खूप छान लागतो. तर आता याच्यामध्ये पाव चमचा हळद, त्याचबरोबर चवीप्रमाणे लाल तिखट आणि मीठ वापरायचं. इथे मी लाल मिरची पावडर वापरली आहे. कांदा लसूण मसाला चटणी वापरायची नाही. आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला उकळलेलं पाणी ओतायचं आहे. तांदळापेक्षा थोडंसं 1 बोट वरती पाणी राहील एवढं आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हा भात व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. हे बघा मस्त असा आपला भात तयार झाला आहे. आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम सुटसुटीत भात झालेला, अजिबात चिकट झालेला नाही. चिकट होत नाही कारण तांदूळ जर व्यवस्थित भाजला तर अजिबात भात चिकट होत नाही आणि तो लगेच शिजतो पण. त्यामुळे तांदूळ भाजणे महत्त्वाचे आहे. लहान मुलं पण हा भात आवडीने खातात. आमच्या घरी याला खिचडी भात म्हणतात. हे बघा मस्त असा हा खिचडी भात तयार आहे. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा, खूप छान लागतो. आणि आवडला तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.